महिलेचा खून झाल्याचा खळबळजनक दावा अंजली दमानिया यांनी केलाय। हत्या प्रकरणातील काही धागेदोरे हाती लागू नये म्हणून ही हत्या झाली की अनैतिक संबंधातून हत्या झाली अशी चर्चा सध्या सुरू आहे। मृतदेह 7 ते 8 दिवस घरात पडून होता असा दावा दमानिया यांनी केलाय। मला आत्ताच काही वेळापूर्वी काही धक्कादायक माहिती आली आहे तिकडच्याच एका पत्रकाराकडनं, आणि त्यांचं असं म्हणणं आहे की कळंबला राहणारी जी महिला होती की जिचा चुकीचा वापर करून म्हणजे संतोष देशमुखांना असं काही लिंक करून करण्याचा जो प्रयत्न होणार होता, तर ती महिला तिची हत्या झाली असं मला एका पत्रकाराकडनं आता माहिती आली आहे। मी आता एसपींकडे ती पाठवली आहे, आणि हे जर असेल तर अतिशय धक्कादायक आहे। तर आपण पाहतो या क्षणाची अतिशय महत्त्वाची बातमी, अतिशय धक्कादायक दावा असा दमानिया यांनी केलेला आहे। सरपंच संतोष देशमुख प्रकरणातील महिलेचा मृतदेह तिच्या घरात पडून असल्याची धक्कादायक माहिती दमानिया यांनी दिली आहे। तर सरपंच संतोष देशमुख संबंध जोडलेल्या महिलेचा खून झाल्याचा खळबळजनक दावा अंजली दमानिया यांनी केला होता। आता ही माहिती खरी की खोटी हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। या विषयावर जितेंद्र आव्हाड यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे। काय म्हणाले जितेंद्र आव्हाड आपण पाहूया। असं म्हणतात की त्या महिलेला सांगितलेलं की तू त्यांना बोलून घे, आणि अशी एक कहाणी सांगितली जाते, पण मी त्याच्यात खोलवर कधी गेलो नाही, कारण का मी पहिल्या दिवसापासून माझं म्हणणं होतं की ह्या खुनामागचा मुख्य सूत्रधार हा वाल्मिक कराडच आहे, आणि त्याला राजकीय राजश्रय असल्यामुळे, यंत्रणा ते संपूर्ण त्याच्या ताब्यात असल्यामुळे तो काय वाटेल ते करत होता।